आणखी एक मोठी बातमी, नाशिकप्रमाणेच अनेक आयटी कंपन्यांमध्ये विशिष्ट धर्मियांची मुजोरी असते। टीसीएसच्या एका सिनियर कर्मचाऱ्यानं केलेला हा धक्कादायक दावा। मुजोरी मोडून काढण्यासाठी आयटी कंपन्यांनी कठोर पावलं उचलायला हवीत अशी देखील मागणी करण्यात आली आहे। नाशिकप्रमाणेच अनेक आयटी कंपन्यांमध्ये विशिष्ट धर्मियांची मुजोरी असते असा दावा टीसीएसच्या एका सिनियर कर्मचाऱ्यानं केलेला आहे। जो TCS मध्ये घडलेला प्रकार जो आहे अतिशय निंदनीय आहे। रमजानमध्ये ते 5 वेळेस नमाज पडतात। आमच्याकडे ह्या सगळ्या कंपन्यांमध्ये मुस्लिम समाजाचे लोक पण असतात, ते काम करतात। पण रमजान त्यांची जेव्हा नमाज पडायची वेळ येते त्यावेळेस ते मीटिंग सोडून आणि ते अतिशय उद्धटपणे सांगतात की आमची प्रेयरची टाईम आहे, आम्ही तुमच्या मीटिंग अटेंड करू शकत नाही। आमच्या कॉन्फरन्स हॉल्सला प्रेयर रूमचं स्वरूप आलेलं असतं। त्या महिनाभरामध्ये बाथरूममध्ये वॉश बेसिनमध्ये पाय टाकून ते पाय धुतात आणि ते त्यांना कसलीही लाज नसते। कोणत्या आजूबाजू आपण कुठे करतो आहोत याचं त्यांना काही भान नसतं आणि ते त्यांचा धर्म पाळायचा प्रयत्न करतात। ते दाखवतात की तुम्ही किती कनिष्ठ आहात, तुम्ही किती ओपन नाही आहात। की मी जर एखाद्या वॉशरूममधल्या बेसिनमध्ये पाय टाकून धुतो आहे, त्याची एवढी हिंमत आहे, तर मी याच्या विरुद्ध आवाज कसा उठवणार। हा एक सामान्य IT क्षेत्रातल्या व्यक्तीला किंवा कर्मचाऱ्याला हा धाक बसलेला असतो। त्याच्यानंतर ते जे वरिष्ठ अधिकारी असतात त्यांचं संगनमत आहे असं मी म्हणणार नाही, पण त्यांची मुजोरी आहे हे 100% आपण म्हणू शकतो। कारण ते मीटिंग्सला येत नाहीत। त्यांचं कारण असतं आमची प्रेयर टायमिंग असतो। पण त्याच ठिकाणी आपले साधारणतः हिंदू कर्मचारी हे मीटिंग्समध्ये असतात, पण ते त्यावेळेस येत नाही। किती महत्त्वाचं काम असलं तरी ते येत नाहीत। पण याच्यामध्ये मला असं जोडावं लागेल की या IT कंपन्यांनी त्यांची ही मुजोरी मोडून काढण्यासाठी काहीतरी पावलं उचलणं गरजेचं आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी।